श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संगमच्या वतीने रंगपंचमीचे औचित्य साधून 5वी ते 10वी विद्यार्थ्यांसाठी यंदा रस्त्यावर नव्हे तर कागदावर किंवा कपड्यावर रंगाची उधळण करूयात अशी अनोख्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते। सदरच्या स्पर्धेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत जवळपास 250 पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। विद्यार्थ्यांना 5 विषय देण्यात आले होते। वेगवेगळे विषय घेऊन विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस चित्रे काढले। याचे परीक्षण स्मिता हरिप्रसाद बंडी यांनी केले। विद्यानिकेतन प्रशालेतील 10वीचा विद्यार्थी दीपक अनिल चड्डे यांनी प्रथम क्रमांक मिळवला। प्रिसिजन इंग्लिश मीडियम स्कूलमधील 7वीचा विद्यार्थी तेजस चक्रधर अनलदास यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, तर तृतीय क्रमांक डीआर इंग्लिश मीडियमच्या 7वी मधील विद्यार्थी चिन्मय हिराचंद बोडा याने जिंकला। उत्तेजनार्थ बक्षिसे उमाबाई श्राविका विद्यालयातील 7वीच्या विद्यार्थ्यांनी आरुषी महेश कोळी हिने उत्तेजनार्थ पुरस्कार मिळविले। वीर तपस्वी इंग्लिश स्कूलच्या 9वीच्या अंशुमन श्रीनिवास संगा या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकावला। भूमपुल्ली कन्या प्रशालेतील 9वी मधील गौरी औदुंबर जक्कन या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ पुरस्कार मिळवली। या स्पर्धेचे प्रायोजक असलेल्या अंबादास पेंटप्पा कट्टा, दामोदर दिगंबर पासकंटी यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आले आणि विजेत्या व सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र सरगम टी अँड कोल्ड्रिंक्स चाय पे चर्चा यांच्याकडून देण्यात आले होते। ज्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळाले नाही अशांनी 90 21 55 14 31 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा। यावेळी स्पर्धेचे पारितोषिके दामोदर पासकंटी व सखी संगमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी यांच्या हस्ते देण्यात आले। सोबत फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, किशोर वेंकटगिरी, श्रीनिवास पोटावत्ती, वैकुंठम जडल, बालाजी कुंटला यांच्यासह आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन सखी संगमच्या समन्वयिका कला चन्नापट्टन यांनी केले।